चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवतोय कोकणातील पारंपरिक पद्धतीने शेती कशा प्रकारे बैलांच्या सहाय्याने केली जाता। चला आता आपण बघूया। तर बघा इकडे नागर आणि जोकाड पप्पा बांधता। आता आम्ही घेऊन जाते मळ्यात, त्याच्यानंतर बैल घेऊन जाणार। तर आता मी अर्ध्या वाटी ठेवून येतो या। तर बघा आता मी चाललोय नागर घेऊन मळ्यात, अर्ध्या वाटी ठेवते आधी पाठा, परत बैल हाणून जाऊचा। आणि आता नागर ठेवून मी मागे येलोय, आता बैल न्यायचे होत। तर इकडे बघा सगळे, तर आता बैलांका कासरव बांधत, आता लवकरच बाहेर एंट्री होईल। काठी कशावी तो येत त्याच्या पाठना। तर आता बाहेर एंट्री होता, धडाकेदार एंट्री बघूया। चला या, आता मागे या। चला ही एंट्री झाली, आपण जाऊया मळ्यात। तर आता आम्ही चाललो मळ्याच्या दिशेने। आणि आता इकडं आणि आता दोघे बैल गेले मालकांच्या हातात। तर ह्यो बघा आम्ही हय नागर ठेवलोय आणि पाठी गेलोय। आणि आता इकडे पप्प्याच्या बाबाचा जोत पण इला मागे। आणि आता आम्ही चाललो, हिने आज लवकरच जोत सोडला नाही। हा ते काय भेटवून नागर बी ग सगळा ठोकू जाऊ ना। सगळी तयारी आमची पूर्व तयारी झाली नव्हती, त्यामुळे उशीर झालो। तुमका खरा आता काय सांगू काय हरकत नाही, आता सगळ्यांना जोता सोडला नाही। आणि आता सुरेंद्र पण चाललो घराकडे। तर आमका संध्याकाळी जाऊचा वाजवूसाठी, येणार ना सुरेंद्र? मग वाजूक येणार आहे तो रोटो मास्टर, कलचो रोटो मास्टर येतो ह्योच तो सुरेंद्र। चला तर बघा आता मळ्या तिकडे सगळा झाला पाणी या। तर ते आमका तर रोप विरुचो बघा उंबराटच झाला त्या भांग्याक। तर संध्याकाळी पण पेरताना मुश्किल हा, चिखलच होईत। त्यामुळे आम्ही वर बांधतो। आता आपलं एक पेरून ठेवतो, सगळ्यांनी पेरला नाही म्हणून सगळ्यांबरोबर चालीवर। मग काढूक बरा पडत। तर हो आणि आता आमच्या भांग्या दिला पहिला जो काळ जो या बांधूया हे हाव। आता यांना यसनी नाही, त्या पाहिजे चालताना मग मुश्किल होत। बघूया तर हे बघा मस्ती करतात। हे मारता कसं बघ। तर ही जोडी या, ते बघतात त्यांना ढोरा दिसली त्या पाहिजे, आता मस्ती करू लागले आहेत। आता जोकाड झाला बांधून, आता नागर बांधूचो हा। आणि आता झाली फिरोक सुरुवात। हे बरे तर नाही म्हटलं तरी आता
अर्धा पाऊण तास लागत ही नळी मळी नागरोक. तर ऊन पण लागू लागला. आजचा पहिला दिवस हा. तर ते म्हणते आजपासून आमची सुरुवात झाली, ड्युटी लागली. नाहीतर मजा केला नाही. 6 महिने तर आता मी दुसरीकडे जरा बघतोय आवठाव इकडचो. आणि आता मी इकडे येलोय. तर इकडे बघा, हे पण भांगे आम्हीच लावायचा. तिकडे येण्याच्या पण बैल सोडला ना आपले. झाला पेरून झाला इकडे. झाला पेरणी काय एका इरडीची सगळ्यांची. एका इरडी सगळा फिनिश होता. बघा झाला आता इकडे गुटा. एका गुटा म्हणतात. भात पेरल्यावर वर फिरवूचा लागता. चराव पण बऱ्यापैकी झाला आता. तोंडाक भेटता बैलांच्या पण 15 दिवस झाले पाऊस पडता म्हणून. चराव पण आता वाढला. आता परत जातोय मी आपल्या जाग्यावर. अशा प्रकारे आमचं पूर्ण यो भांगो नागरून झालो हा. आता मी याच्यावर भात पेरणार आणि गुटा करणार. हे बघा एका गुटा म्हणतो. आज तुमच्याकडे असला वापर नसून भात सुरुवात केला. ह्यामुळे 1-2 किलो भात हा. आता या घनच होणार हा. पण बाय चान्स रुजला नाही तर जमीन थंडावली असं म्हणतात. म्हणून 2च किलो पेरताव. काय होत का होत. घन तर घन, पातळ तर पातळ. टेन्शन घ्यायचा नाही. पावसात टेन्शन द्यायचा. आणि आता नागर सोडताव. भात पेरून झाला. पावसात मग हजेर लाव. तर आता गुटा बांधताव. मग फिरवणार कुठा. हे दगड बघा काय दगड काय तुलो. तुमका मी नागर बांधताना दाखवलंय नाही. बैल मस्ती करत होते तर माका बैल पकडू जावचा लागला. आता गुटा बांधताना दाखवतोय. तर असा गुटा बांधला जाता. तर अशा प्रकारे इकडे पारंपरिक पद्धतीने कोकणात शेती केली जाता. ते तुमका मी दाखवूचा प्रयत्न करतोय. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून आपला चॅनल असाच पुढे जाईल. तुमच्या सपोर्टशिवाय ह्या काही शक्य होणार नाही. आता पेरलेला भात दडवताव. जेणेकरून पाखरा वगैरे खाऊ नये म्हणून. नाहीतर सगळे खाऊन टाकते. वर ठेवला होतं त्या पाय आता गुटा मारता वर.
आतापासून त्यांचा वाटो सुरू होता, भात पेरल्यापासून भात कापेपर्यंत. आता भात पेरल्याकडे तरव उगवणार, तो तरव काढापर्यंत हुंदीर मामा बऱ्यापैकी खाणार, त्याच्यानंतर आमका भेटणार. आता इकडे झाले, इकडे तुमका काय गोटे दिसतात काय बघा, भाताचे सगळे लपले आणि जागा पण प्लेन झाली. तर जास्त पाणी पण पाऊस पडलं तर थांबलं नाही, तुंबणार नाही. आता गुटा झाला जाड, माती लागून लागून. तर हे का बोलतात बेर काढणे. तर तुमच्याकडे काय म्हणतात का कमेंट करून नक्कीच सांगा. सगळी मातीची काढली, ती काढूची लागता. आणि परत फिरवणार. ही बाजू राहिली या त्या बाजूक. आणि आता अशा प्रकारे गुटा सगळे फिरवून झाला. थोडासा राहिला त्या झाला की आता या बैलांका सोडून देणार. तर तुमका कोकणातील अशी पारंपरिक शेती बघूक आवडत असात तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. आणि आता जास्त लोक बैल वापरत नाही, त्यामुळे तर ही आता पद्धत अशीच पुढे टिकून राहू हवी. तर बघा आता आम्ही इकडे गुटा पण सोडला आहो. आणि आता बैला कबल सोडणार, जाऊन दे, फिरून दे, मजा करू दे. तर आता बैल सोडता. तर बघा बस्ती करू बैल दोघवले, धडाचे नाही आहेत. जावा आता, मजा करा आणि घरात यावा. कस्त हे घे खाली शेंगा वाकडा. चला आता जावा, आता मी पण जातोय घरात. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.